निवडणुका जिंकायच्या असतील तर फेक नॅरेटिव्हची मदत आजकाल घेतल्या जाते. निवडणुकीचे तिकीट वाटप करताना क्रयशक्ती ही कार्यक्षमतेपेक्षा जास्त महत्त्वाची ठरते. पक्ष म्हणजे संगीत खुर्ची झाली आहे. जिथे खुर्ची मिळेल तिथे बसायचे हा अधिकतर नेत्यांचा नियम झालाय. त्यात आज जे बोलले त्याचा अगदी उलट उद्या बोलले तर त्याचा काही तोटा होत नाही. राजकारणात सध्या अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एकंदरीत खोट्याच्या धुक्यातून खरं काढणं हे कठीणच. उद्धव ठाकरेंचे सैनिक आणि एकनाथ शिंदेंचे सैनिक एकानं दिशा उत्तर म्हटली तर दुसऱ्यानं दक्षिण म्हटलंच पाहिजे. आज मात्र दोघंही एकवटले आणि तेही खासदारांच्या पक्ष बदलाची कुठलीच घडामोड नाही हे सांगायला. जे कदापिही पक्ष बदलणार नाहीत असे नेते आहेत हे इथे मान्य करायला हवं आणि अशांचा सात्विक संताप समजण्याजोगा सुद्धा आहे. पण नेहमी आमच्या संपर्कात अमुक इतके खासदार किंवा अमुक इतके आमदार किंवा अमुक तितके नगरसेवक आहेत हे सांगण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे आज मात्र असं काहीच नाही हे सांगायला ताकदीनं एकवटल्यावर धुकं ओसरण्यापेक्षा संशयाचा धूरच निर्माण झाला.